तुम्हाला दिवसाला एवढ्या कॅलरीज खायच्या आहेत. फॅट लॉस म्हणजे कॅलरी डेफिसिट करायचं आहे, कॅलरी सरप्लस होऊ द्यायचं नाही. यामध्ये खूप कॅलरीज आहेत. हे माझ्या कॅलरीजमध्ये बसेल का? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. जर तुम्ही पण फिटनेस जर्नी सुरू करत असाल तर एक शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल, तो म्हणजे कॅलरीज. पण कॅलरीज म्हणजे नेमकं काय आणि या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? मी सुद्धा सुरुवातीला खूप कन्फ्यूज होते. आज हे कन्फ्युजन दूर करूया. कॅलरी एनर्जी मोजण्याचं युनिट आहे. आपल्या बॉडीला प्रत्येक गोष्टीसाठी एनर्जी लागते. श्वास घेण्यासाठी, चालण्यासाठी, विचार करण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी. तुम्ही झोपलेले असतानाही तुमची बॉडी कॅलरीज वापरत असते. आपण जे अन्न खातो त्यातून ही एनर्जी मिळते. आपल्या अन्नातील कॅलरीज मॅक्रोन्यूट्रियंट्समधून मिळतात. कार्बोहायड्रेट्स 1 ग्राम 4 कॅलरीज, प्रोटीन 1 ग्राम 4 कॅलरीज, फॅट्स 1 ग्राम 9 कॅलरीज. कारण आपली बॉडी एनर्जी बॅलन्सवर काम करते. जर तुम्ही बॉडीला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या तर ती एक्स्ट्रा एनर्जी म्हणून स्टोअर करते, आणि जर कमी कॅलरीज खाल्ल्या तर ती स्टोर्ड एनर्जी वापरते, आणि लागेल तितकंच खाल्लं तर वेट मेंटेन राहतं, आणि यामुळेच फॅट लॉस, वेट गेन किंवा वेट मेंटेन राहतं. मी खूप कमी खाते तरीही फॅट लॉस होत नाही. याचं एक कारण असू शकतं की अननोईंगली कॅलरी जास्त जात असतात. कॅलरीज वाईट नसतात. आपल्या बॉडीला व्यवस्थित काम करण्यासाठी कॅलरीज महत्त्वाच्या असतात. आपल्या गोलनुसार योग्य प्रमाण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कॅलरीज अन्नातून किती एनर्जी मिळते हे सांगतात, पण अन्न किती न्यूट्रिशियस आहे हे सांगत नाहीत. उदाहरणार्थ, एक बॅगेट चिप्समध्ये आणि एक होममेड बॅलन्स्ड मीलमध्ये कधीकधी सारख्या कॅलरीज असू शकतात, पण दोन्हींची न्यूट्रिशन व्हॅल्यू सारखी नसते. यासाठी कॅलरीज समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण फूड क्वालिटी तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर प्रत्येक कॅलरी ट्रॅक करायचा स्ट्रेस घेऊ नका. सुरुवात अवेअरनेसपासून करा. फूड लेबल्स वाचा, पोर्शन्स समजून घ्या. प्रत्येक फूड एनर्जी देतं. एकदा कॅलरीज समजल्या की फिटनेस खूप कमी कन्फ्युजिंग वाटायला लागतं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बॉडीला दिवसाला नेमक्या किती कॅलरीज लागतात हे समजून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.